If ball is traveling to deep cover, a long way to the fielder, enough time, Vishal gets easy couple. Firmly driven, picks on the full. So 2 more to total now, 3 for no wicket and Vishal off the mark with 2. Raju Paldi, express bowler. This time tried to sweep, loud shot for LBW. Umpire unmoved. Leg by signal. Vishal Shah tried to sweep around the off stump. Nice decision from umpire Azim Abdullah. Impact is outside the off stump. 1 more to total now. 4 for no wicket. LK star Aditya Priya Logistic losing a toss batting first year. And here we watch Raju Paldi. This time it's in the air. One bounce through the long off boundary. What a great stroke played by Omi Kenny. He is a favorite zone, very strong zone. चांगला फटका, चांगलं टायमिंग आणि समोर मारलाय जिथे फिल्डर नाहीये. पॉवर प्ले सुरू आहे आणि पॉवर प्ले मध्ये त्यांनी मगाशी सांगितलं की आम्हाला नक्कीच 65 ते 70 धावा करणं गरजेचं आहे या मॅच मध्ये. तशी सुरुवात करावी लागेल आणि ती जबाबदारी त्याने स्वतः उचलली राजू पाल्डीच्या विरुद्ध. 8 for no wicket. This time try to sweep down to leg side, should be a wide. Yes it is. 9 for no wicket. एक्स्ट्रा फेस जनरेट करण्याचा प्रयत्न होता, वेगाने टाकण्याचा प्रयत्न होता आणि त्याचमुळे थोडंसं दिशेवरचं नियंत्रण पाहायला मिळालेलं नाही. लेग स्टंपच्या बाहेर बॉल आणि हा येतोय वाईड बॉल. 1 रन मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 9 धावा. शेवटचा सामना आजच्या रात्रीतला तुमच्या समोर रंगतोय खुल्या गटातला आणि त्यातल्या त्यात आपण पाहतोय टॉस जिंकल्यानंतर योगेश पेनकरने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला या मॅच मध्ये. Could be a very tight match because both the side have a long and a very strange in batting. Here goes Paldi. Turn from here. Here he go. Post to Omi. Reverse stroke. Over the infield. Just overhead of the backward point for 4. चांगली बॅटिंग सध्या तरी ओमी केनीची पाहायला मिळते. बरोबर नियंत्रणात असलेले फटके तो सध्या मारताना पाहायला मिळतोय. लगेच बॅटला उलट केला आणि उलट दिशेला हा फटका सजवत असताना बॅकवर्ड पॉइंट आणि गलीमध्ये फिल्डर होता, त्याच्या डोक्यावरून फक्त दिशा दिली. टायमिंग प्रॉपर होता आणि त्याचमुळे 4 धावा मिळत असताना पाहायला मिळतात. टीमची धावसंख्या 13, पहिले षटक मार्गस्थ असताना. Slightly a risky stroke indeed from Omi. Oh, beautiful ball, equally played, misfield, but well back up from the fielder. This is the class fielding, piece of fielding from the fielder, running 20 yards from his position. चांगला पंच इथे होता. धावा मिळताना दिसतील. 1च रन मिळाले. ओव्हरची होते समाप्ती. पहिले षटक संपले आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या स्कोर बोर्डवर 14. आणि मी मगाशीच उल्लेख केला होता तसाच आता देखील उल्लेख करतोय. आज कपिल मोरेश्वर पाटील साहेबांचा वाढदिवस आहे. आजचा दिवस तुमच्या आयुष्यात खूप आनंद घेऊन येऊ दे. तुम्हाला आज भरपूर सुखदायक आठवणी मिळाव्यात ज्या तुम्हाला भविष्यातही आनंद देतील आणि जगण्याची प्रेरणा मिळतील. अशा आठवणी तुम्हाला आज प्राप्त होऊ देत. साहेब तुम्हाला वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. 70-70 स्पोर्ट्स कडून देखील त्या शुभेच्छा आहेत आणि त्यातल्या त्यात आयोजन कमिटीच्या वतीने माजी केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज भारत सरकार कपिल मोरेश्वर पाटील यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. लौटेंगे फिर एक दिन उसी अंदाज में. लौटेंगे फिर. बिना गेंद को पडे. बैठक स्लॉक करण्याचा प्रयत्न होता आणि त्यातल्या त्यात बीट केलं आणि वीर रबारी याच्यासाठी जाणला जातो. टप्प्यावर गोलंदाजी करतो, पडल्यानंतर बाहेर निघतात त्याचे बॉल आणि हा बॉल पडला तसाच बाहेर निघाला आणि बीट केले बॅटरला. वीर रबारी हाईवे एंड से आते हुए ओमी केनी के लिए इस मर्तबा गेंद को आसमान में तान दिया है. पीछे फील्डर है, ऊंचाई ज्यादा है, लंबाई कम है.
लेकिन फील्डर भी तो नहीं पहुंच पाए. मेरे ख्याल से विजय पावले थे वहां. यस, जजमेंट थोडंसं चुकलं विजय पावलेचं. शरीरापासून दूर कॅच घेण्याचा प्रयत्न होता आणि पहा नियंत्रण नव्हतं. ज्यावेळेला तो बॉल पर्यंत पोहोचला होता, परंतु बॉल वर हात ज्या वेळेला गेले त्यावेळेला एक अंतर पाहायला मिळालं बॉल आणि हातामध्ये, आणि त्याचमुळे हा कॅच ड्रॉप होतोय. झेल सुटला, धावा मिळतायत आणि त्याचमुळे एक जीवदान देखील मिळालंय ओमी प्रकाश केनीला. नक्कीच हे जीवदान महागडे ठरू शकतं, कारण कॅप्टनची ती विकेट होती. टीमची धावसंख्या सिंगलने पुढे जाते. धावा झाल्यात आता स्कोर बोर्डवर 15. और बहुत अच्छे टच में भी इस सीजन में ओमी केनी. वीर रबारी सामने से आते हुए विशाल शाह के लिए बैकफुट पे गए, फोर्स किया है, मिड ऑन सर्कल में है, लेकिन कमाल की फील्डिंग. क्या एफर्ट रहा है वहां पर. लगभग 2 रन अपने टीम के लिए बचाए. एजाज कुरेशी होता तिथे. फिल्डिंगचा दर्जा आहे त्याच्याकडे, आणि नक्कीच आता आपण पाहतोय की 4 झालेले आहेत. परत एक वेळा योगेश पेनकर मगाशी तेच बोलला होता, पहिल्या मॅच मध्ये ज्यावेळेला आम्ही पराभूत झालो त्यावेळेला सगळे खळबळून जागे झाले, आणि एखादा सामना असा पाहिजे असतो. आणि आता या मॅच मध्ये सगळेच्या सगळे खेळाडू चार्ज दिसतात, आणि त्याचमुळे फिल्डिंगचा दर्जा परत एक वेळा दाखवत असताना नक्की एक झेल सुटला, त्यानंतर चांगलं कमबॅक. ये कटर थी, गति परिवर्तन किया था और जगह से खेलने की कोशिश की थी शाह ने. चांगले बोट फिरवतोय बॉलवर, दोन्ही बाजूला कट करतोय. लेफ्टी बॅटर आला की तो ऑफ ब्रेक टाकतोय पकडून, राईटी बॅटर आला का त्याच्या विरुद्ध लेग कटरचा लेग ब्रेकचा प्रयत्न देखील होतो, आणि सातत्याने बीट केलं जाते. हा बॉल पडल्यानंतर परत एक वेळा आतमध्ये आणला, हा देखील ऑफ ब्रेकच होता. चांगली गोलंदाजी सातत्याने सुरू आहे इथे वीर रबारी. उनको पता है कि कंडीशन के मुताबिक गेंदबाजी करना है. देर रात मैच हो रहा है. इस मरतबा ऑन द राइज खेला है, इनफील्ड के ऊपर से गेंद जा रही है, वाइड लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर. टिपिकल पावर प्ले शॉट, 4 रन. बगल में बढ़िया कॅच. सर्कल मध्येच हा झेल इथे टिपलाय. एजाज कुरेशीने ती शेवटपर्यंत नजर ठेवली यावेळेला बॉलवर, आणि जसा बॉल फिरला स्टिकरवर बॉल लागला. पुल करण्याचा प्रयत्न होता, आणि त्याचमुळे जे डिस्टन्स पाहिजे होतं ते मिळालेलं नाहीये विशाल शहाला. पहिल्या मॅच मध्ये खूप चांगला खेळला होता विशाल शहा. आजच्या मॅचच्या दरम्यान 40 धावांची खेळी त्याने केली होती. त्याच्यानंतर आपण पाहिलं फरदीन काझीचा तो ब्लास्ट पाहायला मिळाला. मागच्या मॅच मध्ये प्रसन्न पाटीलने 2 ओव्हरमध्ये फक्त 13 धावा खर्च केल्या, आणि या मॅच मध्ये टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी निवडली आहे रेड डेव्हिल समोर साई डिंगडॉंगने. आणि योगेश पेनकरचा हा निर्णय आतापर्यंत योग्य वाटतो, कारण 2 ओव्हरमध्ये फक्त 21 धावा झाल्यात. परंतु मगाशी ओमीने सांगितलं की आम्ही 70 करण्याचा प्रयत्न करू, आणि 70 धावा जर झाल्या तर मॅच मध्ये मजा येईल नक्कीच. बिल्कुल लेट नाइट मैच है और इस तरह के मैचेस मिडल स्कोर में बहुत ही रोमांचक होते हैं. 70 पे इस वक्त 6000 व्यूवर्स इस मैच को देख रहे हैं. उन सभी का हार्दिक स्वागत है. 70 को लाइक कीजिए, सब्सक्राइब कीजिए, शेयर कीजिए, बेल आइकॉन हिट करना बिल्कुल ना भूले, क्योंकि आने वाले बहुत ही मेगा इवेंट का आपको नोटिफिकेशन मिल जाए. पार्टी को कंटिन्यू रखा गया है और आगे बढ़ के खेलने की कोशिश. वाइट लेग स्टंपला सोडून परत एक वेळा तसाच एक्सप्रेस बॉल टाकण्याचा प्रयत्न, नियंत्रण नव्हतं, पायावर अटॅक करण्याचा प्रयत्न, शफलही झाला होता. ओमी थोडासा मिडल स्टिक आणि ऑफ स्टिकला आला होता, आणि तोच फायदा उचलण्याचा प्रयत्न होता ऑन साइडला, परंतु दिशा थोडीशी भरकटलाय राजू पालडी. इस मरतबा पैडल स्वीप किया है, वेकेंट एरिया है, गेंद जा रही है इस वक्त लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर. 4 रन. चांगला पॅडल स्वीप. चांगला पॅडल स्वीप इथे पाहायला मिळतोय, आणि बरोबर दिशा दिली, वेगाचा वापर केला यावेळेला बॉलरच्या.
आणि या 4 धावा वसूल केल्यात बॅटिंग करत असताना ओमी केनीने या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 26. कॅच सुटला होता याचा. कप्तान बहुत ही अच्छे टच में अब लग रहे हैं. फिर से रिवर्स खेलने की कोशिश, क्या बल्ले को लगी है. गेंद नॉन स्टॉप बाउंड्री के बाहर, बल्ले को लगने के बाद किस्मत वाला चौका आता हुआ. परत एक वेळा तो रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न होता, फक्त बॅटला उलट केलं होतं आणि दिशा देण्याचा प्रयत्न होता. बॅटला लागला आणि सरळ लॉंग स्टॉप रिजन मध्ये 4 धावा आलेल्या आहेत. 4 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा वाढतायत, धावा वेगाने येतात. टीमची धावसंख्या आता 30. पेनकर के लिए मौका नहीं था, बल्ले के अंदर जरूर लगी थी. आणि एक टीम मीटिंग आता इथे बोलवण्यात आली आहे. सगळेच्या सगळे खेळाडू गेलेले आहेत राजू पालडीकडे. चर्चा होते की एक्झॅक्ट कुठे बॉलिंग करणं गरजेचं आहे, कारण बॉलिंगमध्ये जर आपण पाहिलं तर विजय पावले हा ऑप्शन आहे. विजय पावलेकडूनच ती चूक झाली होती. एजाज कुरेशी देखील तिथे गेला होता. सध्या ती चर्चा झाली आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय सातत्याने धावा येत आहेत. धावा वाढतात. धावा झाल्या 30 रन. राजू पालडी राइटी लेफ्टी कॉम्बिनेशन में थोड़ा सा अपने आप को घिरा हुआ महसूस कर रहे हैं. लेंथ और लाइन को कंट्रोल नहीं कर पा रहे. आपकी बार ऑफ ड्राइव लगाने की कोशिश, वाइड यॉर्कर बल्ले के नीचे से निकल गई विकेट कीपर के पास. ही लाईन चांगली आहे आणि त्यातल्या त्यात वेगही चांगला होता. वाईड यॉर्करचा प्रयत्न त्या क्रीजच्या आतमध्ये जाऊन बॉल डिलिव्हर झाला सरळ विकेट कीपरच्या साठी. चांगला बॉल, चांगलं कमबॅक. राजू पालडी, ओमी को बढ़िया ऑन ड्राइव, कारपेट के जरिए आउटफील्ड में फील्डर मौजूद है, एक से ज्यादा कुछ भी नहीं. अमित नाईक होता डीप मध्ये. सिंगल तिथे मिळताना दिसते. ओमी केनीच्या खात्यामध्ये टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 31. एका बाजूला आपण पाहतोय बरोबर क्रिकेट सुरू आहे. सेन्सिबल क्रिकेट. राईट हँडेड बॅटर राईट आर्म बॉलरच्या विरुद्ध अटॅक करतायत. लेफ्ट हँडेड बॉलरच्या विरुद्ध लेफ्ट हँडेड बॅटर अटॅक करतायत. त्याच्यामुळे हे कॅल्क्युलेशन सातत्याने सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये आणि त्याचमुळे सध्या तरी यशस्वी झालेत बॅटिंग करणारी साईड एलके स्टार आदित्य प्रिया लॉजिस्टिक. बंटी बद्रिके को जोर से मारना चाहते थे. आगे रखी हुई गेंद थी, बल्ले की जड़ से टकराई, वहीं पे लुढ़क गई, कोई रन नहीं. एक्सप्रेस बॉल. परत एक वेळा तो वेग पाहायला मिळाला. एकदम बॅटच्या टो एंडला बॉल लागला आणि तिथेच थांबला. त्याच्यामुळे धाव मिळताना दिसणार नाही. बंटी बद्रिकेचं चांगलं स्वागत केले या पहिल्याच बॉलवर राजू पालडीने. राजू पालडी, बंटी बद्रिके को 31 रन, 1 विकेट. इस मरतबा बढ़िया बॉलर बैक ड्राइव, लॉन्ग ऑफ थोड़ा स्ट्रैटिश है. यही कारण है कि बहुत जल्दी पहुंच गए, सिर्फ 1 रन. चांगला थ्रो एजाज कुरेशीचा. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डवर धावा आपल्याला पाहायला मिळतात. एलके स्टार आदित्य प्रिया लॉजिस्टिक 32, लॉस ऑफ 1 विकेट. 32 धावा झाल्यात आणि 1 फलंदाज बाद. आज ज्यांच्या सन्मानासाठी आपण या स्पर्धेचं आयोजन केलंय, केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज चषकाचं, आज त्यांचा वाढदिवस सुरू झालेला आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीने. भरपूर चांगलं असं आयोजन करण्यात आलेलं आहे. प्रताप शेठ पाटील, राम माळी आणि त्यांचे सर्वच सहकारी यांच्या माध्यमातून आणि त्याचमुळे या स्पर्धेची चर्चा सातत्याने होते. आणि त्यांच्या वाढदिवसाच्या महासंग्रामामध्ये आपण पाहतो यावर्षी 51 बाईक, 2 4 व्हीलर आहेत. 2 4 व्हीलर याच्यासाठी की प्रेक्षकांना देखील 1 4 व्हीलर मिळणार आहे आणि त्यातल्या त्यात मॅन ऑफ द सिरीज जो खेळाडू ठरणार आहे त्याला देखील ती 1 4 व्हीलर आहे. 32 धावा, 32 रन झालेत, 1 फलंदाज बाद. त्याच्यामुळे प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने या स्पर्धेमध्ये येतच राहतील, याच्यामध्ये शंका नाही आहे. त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, प्रत्येक स्टँडमध्ये एक बारकोड आहे, QR कोड आहे, तिथे तुम्हाला स्कॅन करायचं आहे, तुमचं नाव टाकायचं आहे, तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, तुमचा पत्ता टाकायचा आहे आणि तो गुगल फॉर्म तुम्ही सबमिट केला तर तुम्ही त्या व्हीलवर येता, जिथे तुमची नावं त्या व्हीलवर ॲड होतील आणि त्याच्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये तो ड्रॉ केला जाईल. ज्यावेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब इथे उपस्थित राहतील साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी, त्यावेळेला मात्र तो ड्रॉ होईल आणि मग एक भाग्यवान जो प्रेक्षक राहील या स्पर्धेमध्ये त्याला ती कार जिंकण्याची संधी प्राप्त होईल. त्याच्यामुळे या स्पर्धेची चर्चा अखंड भारतभर आहे. अनेक मेसेज येतात की फॉर्म कसा भरायचा, तो काही घरून भरता येणार नाही, तुम्हाला इथे यावं लागेल. प्रत्येक स्टँडमध्ये एक QR कोड आहे, तिथे जाऊन तुम्हाला तो स्कॅन करावा लागेल आणि येणाऱ्या 7 तारखेला या क्रीडांगणावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब इथे उपस्थित राहणार आहेत, देवा भाऊ सगळ्यांचे लाडके. आणि ते इथे उपस्थित झाल्यानंतर मग 7 तारखेला तो कारचा ड्रॉ केला जाणार आहे. पूर्वी 5 तारीख होती, परंतु मंत्रिमंडळाचे काही बैठकी आणि त्यातल्या त्यात मुख्यमंत्री या नात्याने महाराष्ट्राचे पाईक असल्यामुळे त्यांच्यावर भरपूर मोठी दारोमदार आहे, त्याच्यामुळे ते या क्रीडानगरीमध्ये 7 तारखेला येणार आहेत. त्यांचा कार्यक्रमामध्ये थोडासा बदल करण्यात आला आहे आणि 7 तारखेला तो भाग्यवान जो प्रेक्षक असेल त्याला ती कार दिली जाणार आहे. धन्यवाद. खेल की शुरुआत होती भी 3 ओवर की समाप्ति के बाद अच्छा टोटल नजर आ रहा है और बचे हुए 3 ओवर में क्या लक्ष्य रहेगा रेड डेविल्स अमर साई डिंगडोंग के सामने बताएंगे मिस्टर आयपीएल सर कुणाल दाते. वीर रबारी पहिलाच बॉल जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्क नाहीये, फुटवर्क पाहिजे त्याच वेळेला तुम्ही वीर रबारीवर टार्गेट करू शकता. हा बॉल सातत्याने फिरवताना दिसेल. वीर रबारी पड़ रहे हैं भारी क्योंकि पहले ओवर में भी 7 रन दिए और उन्होंने 1 विकेट लिया. हेच मी मगाशी सांगितलं होतं, राईट हँडेड बॅटर येईल त्याच्या विरुद्ध लेग कटर येईल आणि तो टाकला त्याने पहिल्याच बॉलवर. लेग ब्रेक पडल्यानंतर बाहेर निघाला राईट हँडेड बॅटरसाठी. दुसरा बॉल या ओव्हरचा वीर रबारी. दुसरा बॉल एक्सप्रेस होता, पायात टाकला होता, ऑन साइडला फ्लिक केला, डीप मध्ये फिल्डर येतात, 1 रन कंप्लीट होते. दुसरा धावेचा प्रयत्न होईल का? नाही. चांगला थ्रो, फिल्डिंगचा स्टँडर्ड आहे, चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली. हितेंद्र सिंग जडेजा, हितू जडेजाकडून चांगला थ्रो येतोय विकेट कीपर एंडला. बिल्कुल. देखिए फील्डिंग से जिस तरह साउथ अफ्रीका की टीम रन बचाती है, कुछ वही दृश्य अगर हम विजय पावले के कैच को छोड़ दे तो. हो, एकच तो कॅच ड्रॉप झालाय आणि विजय एक मोठा खेळाडू आहे, भरपूर कमी वेळेला एरर असतात त्याच्या फिल्डिंग मध्ये, परंतु तो आज दिसलाय. पुढचा बॉल रबारी बॅकफुटला जात असताना हॅमर्ड केलाय समोरच्या दिशेने. बॉल चालला डीप मध्ये, स्ट्रेट बॉल अडवला जाईल तोपर्यंत एकच धाव मिळताना दिसते. धावा घ्याव्या लागतील, सिंगलने काहीच होणार नाहीये, एकेरी धावेने फरक पडणार नाहीये. योगेश पेनकरला सिंगल मिळते. टीमची धावसंख्या 34. क्या कमाल की फील्डिंग हो रही है, क्या कमाल की फील्डिंग हो रही है. हालांकि ऑफ कटर को बहुत जल्दी पढ़ लिया था, ओमी केनी ने हैमर्ड कर दिया था, लेकिन कमाल की फील्डिंग. पुढचा बॉल वीर रबारीचा. यावेळेला उडवला बॉल एक्स्ट्रा कव्हरला, डीप मध्ये फिल्डर येतोय, जज करतोय, जास्त उंच गेलाय, फिल्डर आहे तिथे. चांगलं जजमेंट पाहायला मिळालं आणि तेवढाच चांगला झेल. प्रथमेश ठाकरे डीप मध्ये होता, आउट. मरता क्या ना करता. हालांकि लगभग वाइड लाइन से बल्ला चला दिया था, वाइड हाफ वाली थी, बल्ले के बीचों बीच नहीं लगी, फील्डर को पाया वहां पर. कोशिश अच्छी थी लेकिन जाल में फंस गए वहां पर बंटी बद्री के. जास्त दूर खेळला शरीरापासून बॉल पर्यंत, बॅट लवकर गेली नाही आणि त्याचमुळे हे दृश्य पाहायला मिळालं. हे साइड अँगलने दाखवलं जात आहे. मागच्या पायावर वेट ट्रान्सफर केलं, जास्त शरीरापासून दूर खेळल्यामुळे जे डिस्टन्स पाहिजे होतं ते मिळालेलं नाहीये, त्याच्यामुळे फलंदाज बाद. नवीन फलंदाज अय्यूब मैदानामध्ये जाईल फलंदाजीसाठी. कासारवडवलीचा अय्यूब भन्नाट फॉर्म मध्ये, TDPL मध्ये या हंगामामध्ये त्याने बाईक जिंकली आणि त्याच्याही बाईकची संख्या सातत्याने झपाट्याने वाढते. आय थिंक 19 बाईक त्यांनी जिंकल्यात. बहुत ही जबरदस्त खिलाड़ी हैं, अयूब शेख आए हैं. लेकिन यहाँ जहाँ तक ताल्लुक है योगेश पेनकर के कप्तानी का, कमाल की कप्तानी की, अभी तक बल्लेबाजों को हाथ खोलने का मौका नहीं दिया है. हालांकि कप्तान ओमी केनी 11 गेंदों में 21 पे खेल रहे हैं. मला वाटतं उल्वे नोड मध्ये सध्या तो बाईकच्या शर्यतीत आहे. 3 मॅच मध्ये 135 रन त्याने केलेत. 20वी बाईक येऊ शकते असा खेळाडू मैदानामध्ये आलाय. अय्यूब कासारवडवलीचा स्टार पहिला बॉल फेस करेल. शॉर्ट बॉल आणि पहा याच्यासाठी तो जाणला जातो. हा बॉल शोधून आणा, हा गायब झालाय. जवळ पोलीस स्टेशन असेल तर एक रिपोर्ट लिहा, FIR लिहा, बॉल शोधावा लागेल. क्या कमाल का शॉट खेला है, पीछे रखी हुई गेंद थी. देखिए कितने जल्दी पढ़ लिया था, बैकफुट पे चले गए, ऑफ स्टंप के बाहर से खींच के मारा है. फुल पावरफुल, वंडरफुल, ब्यूटीफुल, हाई एंड हैंडसम 6 रन. चांगला फटका, चांगला फटका. पोझिशन मध्ये पा किती लवकर आला. बॅकफुटला जात असताना वेट ट्रान्सफर केलं पूर्णपणे मागच्या पायावर, समोरचा पाय थोडासा खोलला आणि फेकला बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ माइटी ह्यूज हिट, 6 आउट ऑफ द पार्क. शोधावा लागेल हा बॉल, तो सकाळीच मिळेल. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 40 धावा. 2 फलंदाज बाद.
ओव्हर नंबर 4चा खेळ सध्या प्रगतीपथावर आणि खासियत आहे या खेळाडूची वीर रबारीच्या विरुद्ध शेवटी एक मोठं आक्रमण झालं. 5व्या बॉलवर सिक्सर आलाय. 15 धावा त्याने खर्च केल्यात. परत एक वेळा शॉर्ट बॉल यावेळेला जास्त उंच गेलाय, डिस्टन्स मिळालेलं नाहीये. हितू जडेजाचा थोडासा पुढे बॉल पडतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. अय्यूब उंच आहे, पावलं लवकर पडतात. लगेच 2 धावा त्याने कंप्लीट केल्या. ओव्हरची होते समाप्ती. ओव्हर नंबर 4चा खेळ संपला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 42. सरासरीचा विचार केला तर 10.50 ची सरासरी ते राखण्यामध्ये यश प्राप्त झालंय एलके स्टार आदित्य प्रिया लॉजिस्टिकला. देखिए बचे हुए 2 ओवर में 20+ अगर रन आते हैं, हालांकि क्रिकेट में अगर और मगर को जगह नहीं, बनने को 30 भी बनेंगे, नहीं बनने को 10 भी नहीं बनेंगे, लेकिन 20 के बाद अगर रन आते हैं और ये लक्ष्य 70 और 60 के बीच अगर रहता है तो ये मैच बहुत अच्छा हो जाएगा. विजय पावले आता ओव्हर नंबर 5 मध्ये बॉलिंगसाठी त्याच्या हातावर हे षटक सोपवण्यात आलंय. अजूनही ओमी मैदानामध्ये आहे. 11 बॉलमध्ये ओमी केनीने धावा केल्या 21. ओमकार केनी. दुसऱ्या बाजूला अय्यूब शेख 2 बॉलमध्ये 8. 400चा बॅटिंग स्ट्राईक रेट. उत्तुंग षटकार त्याने ठोकलाय. ओमीसाठी फील्ड प्लेसमेंट आपण पाहिलं तर एक फ्लाय स्लिप आहे, एक शॉर्ट फाईन लेग आहे, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग आता सेट केला जातोय. गलीमध्ये फिल्डर आहे, 4 फिल्डर 30 सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळतात. तिथून एका फिल्डरला आता नक्कीच बाहेर ठेवण्यात येईल. परत एक वेळा फील्डमध्ये बदलाव होतो कारण लेफ्ट हँडेड बॅटर आहे. डीप मध्ये लॉंग ऑनला इजाज कुरेशी आहे. एक चांगला खेळाडू प्रथमेश ठाकरे आहे डीप मध्ये. विजय पावले आता तयार होईल गोलंदाजीसाठी ओव्हर नंबर 5 मध्ये. समोर ओमी केनी. फर्स्ट बॉल या ओव्हरचा. ऑन साइडला दिशा दिली आहे. 1 धाव मिळते. अमित नाईक. 1च धाव मिळेल. भरपूर वेगाने गेला अमित नाईक बॉल पर्यंत. ही सिंगल येते आणि या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 43. देखिए योगेश पेनकर का प्लान अलग दिखता है. विजय पावले से भी पिछले मैच में 1 ही ओवर करा है और लग रहा है इस मैच में भी 1 ओवर कर रहे. पहली गेंद बिल्कुल जड़ में की थी वहां पे बल्लेबाज के. प्लॅन याच्यासाठी असे आहेत की राजू पालडीने देखील चांगली बॉलिंग केली. वीरू रबारीने देखील चांगली गोलंदाजी केली. त्याच्यामुळे जे फ्रंट लाईन सीमर आहेत त्याच्याकडून 4 ओव्हर टाकून घेतल्या आणि त्याला माहिती आहे मोमेंटम कुठेतरी शिफ्ट होऊ द्यायचं नाहीये. त्याचमुळे कदाचित विजय पावलेकडे 5व्या ओव्हरमध्ये तो गेलाय. परत एक वेळा फुलर लेनचा बॉल होता आणि त्या अय्यूब ने लगेच डोक्यावर हात नेले. त्याला असं वाटलं की हा बॉल बॅटला कसाच ब्रश झालाय, फक्त मध्ये का लागलेला नाहीये आणि सरळ चाललाय. फाईन लेगला 1 धाव मिळते. कमाल की तेज गेंदबाजी, कमाल की तेज गेंदबाजी कर रहे हैं विजय पावले. पिछले मैच में उन्होंने कटर का इस्तेमाल किया था, इस मैच में फास्ट एंड फ्यूरियस ओव्हर सुरू किया है. असे पिकअप शॉट चांगले मारतो बॅटर अय्यूब आणि म्हणूनच त्याने लगेच तो डोक्यावर हात नेला की हा बॉल कसा हुकला. याला बॅटचा स्विंग चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर धावेल बॉल पर्यंत. अमित जजमेंट चांगलं दाखवलं. थांबला तो, धावला नाही बॉल पर्यंत. तर त्याला माहिती आहे उसळी कधी घेऊ शकतो बॉल आणि त्याचमुळे टाळ्या वाजवतोय तिथे योगेश पेनकर. त्याला माहिती आहे त्याचं जजमेंट चांगलं होतं. बॉल पर्यंत गेला नाही. जर गेला असता तर नक्कीच हा चौकार गेला असता आणि शेवटी 1च धाव मिळताना दिसते. 3 बॉलवर शांत ठेवले दोन्ही बॅटरला. 3च धाव आल्यात. देखिए ओमी केनी हर तरह के जतन कर रहे लेकिन रन नहीं आ रहे. हो सगळे फटके सगळे स्ट्रोक सिलेक्शन दाखवण्याचा प्रयत्न त्याच्याकडून झालाय परंतु सिंगल डबल येतात. 13 बॉलमध्ये 23 धावा त्याने केल्यात. 4था बॉल आहे या ओव्हरचा. धावा झाल्यात 45. ओव्हर नंबर 5. यावेळेला हेलिकॉप्टर आहे. हा फटका चांगला आहे. म्हणूनच मगाशी त्याने डोक्यावर हात लावला होता की मगाशी काय झालं की बॉल आतमध्ये लागून फाईन लेगला गेला. आता मात्र बरोबर कॉन्टॅक्ट आहे बॅट आणि बॉल मध्ये. तुंबळ युद्ध. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. हेलिकॉप्टर षटकार. अद्भुत शॉट. थोड़ी देर के लिए तो मानो ऐसा लग रहा है कि श्री गुरुदत्त चौटा हिरवा मानकोली पे MS धोनी ने इस शॉट को खेला हो. क्या परफेक्ट टाइमिंग थी, क्या एग्जीक्यूट किया था शॉट को. फिर से देखते हैं. हेलीकॉप्टर स्ट्रोक 6 रन. विजय पावले तयार. आता क्लीन बोल्ट. मिस केली लाईन. बॅटला लागला आणि त्यानंतर यष्ट्याचा वेध. परत एक वेळा ते दृश्य. पलटवार विजय पावलेचा. तू शेर आहे तर मी 1.25 शेर आहे हे ते सांगितलं विजय पावलेने या बॉलवर. दांडीगुल. देखिए क्रिकेट के भी 2 रुख रहते हैं जिस तरह से सिक्के के 2 रुख रहते हैं. जब सिक्सर लगता है ना किसी गेंदबाज को
तो उसके लिए निराशा होती है, लेकिन जब बोल्ड करता है अगली गेंद पर तो फिर बल्लेबाज को सर झुका के जाना होता है. मागून आवाज ऐकला असेल तर तो योगेश पेनकरचा होता आणि तोही ओरडला ज्या पद्धतीने जल्लोष त्याने केला. कारण माहिती असतं विकेटचं महत्व काय या स्टेजला डेथ ओव्हरमध्ये. कारण अयूब जर टिकला असता तर नक्की मोठमोठे फटके ते आले असते. त्याच्या विकेटचं महत्व त्यांना माहिती आहे. कारण हा डू डाय सामना आहे. 51 धावा झाल्यात 50 अप, 51 रन स्कोर बोर्डवर त्या षटकारानंतर. त्यानंतर कमबॅक. न्यू बॅटर विकी मुंबईकर, प्रताप शेठ पाटील तिथे पाहायला मिळतात. त्याचबरोबर जिगा दादा म्हणजेच गणेश केनी साहेब तिथे पाहायला मिळतात. देवा टावरे साहेब तिथे आपल्याला पाहायला मिळतात. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे माजी केंद्रीय मंत्री चषक 2025 मध्ये. ऑर्गनायझिंग कमिटीमध्ये प्रताप शेठ पाटील यांची भूमिका सर्वात महत्वाची आहे. अध्यक्ष आहेत या क्रीडा स्पर्धेचे. विजय पावले ओ यावेळेला फिरलाय बॅटर, अपील केली, पायावर लागलाय आणि ते जाईल थेट डगआउट मध्ये. कॉन्टॅक्टच नाहीये, संपर्क नाहीये. बोट चांगली फिरवली विजय पावलेने बॉलवर आणि बॅटर देखील फिरताना दिसला बॉल बरोबर. आउट. क्या कर बैठे वहां पे विक्की मुंबईकर. आइए देखते हैं, फिर से तेज गेंद थी, कट के अंदर की जानिब आ रही थी. अजीबो गरीब ढंग से खेलने की कोशिश, विकेटों के सामने पाए गए, आउट होके गए. क्या ओवर खत्म किया है विजय पावले ने. व्हाट अ एक्सलेंट ओवर, फास्ट एंड फ्यूरियस बॉलिंग. 9 runs and claim 2 wickets. पाच ओव्हरचा खेळ संपलाय. विजय पावलेला शेवटच्या बॉलवर यश मिळालं आणि आता येईल प्रसन्न पाटील बॉलिंग मार्कवर लास्ट ओव्हर मध्ये. प्रसन्न पाटील ओ बॅटच्या आतमध्ये लागलाय आणि पायावर लागला. त्याच्यानंतर आता थांबलाय स्कोर बोर्ड. धावा येताना दिसत नाहीये. धावा झाल्यात 51. 70 सांगितलं होतं कॅप्टनने की 70च्या आसपास करण्याचा प्रयत्न करू. बॅटच्या एकदम टोएंडला लागला, पायावर लागला, तिथून डॉट बॉल येतोय. लेकिन टिप्पा खाने के बाद गेंद में उछाल भी बहुत कम था. यही कारण था कि ओमी केनी कनेक्ट नहीं कर पाए. वो कनेक्शन अजूनही जोडलेलं नाहीये. ज्या पद्धतीने तो 14 बॉल खेळलाय, 14 बॉल मध्ये 23. सुरुवात धडाक्यात केली परंतु त्याच्यानंतर थांबलाय ओमीचा खेळ. फुल टॉस होता, परत एक वेळा ऑन ड्राईव्ह केला, गॅप मध्ये चालला. यावेळेला 2 फिल्डर आहेत, भेदून जाईल बॉल सीमारेच्या पलीकडे. धावा आहेत 4. या महत्वाच्या धावा आहेत. येतोय चौकार. बुलेट शॉट, बिल्कुल गेंद बल्ले से निकली, बाउंड्री पे मौका नहीं था. बहुत ही तेज ताकतवर स्ट्रोक था, ऑफ स्टंप के बाहर से गेंद को खेला था. मिड विकेट वाइडिश में 4 रन. 4 धावा या महत्वाच्या धावा आहेत. या कुठेतरी कॉन्फिडन्स देऊन जातील ओमी केनीला. टीमचा कॅप्टन आहे तो, बोलला होता आम्हाला 65 ते 70 धावा करायचे आहेत. तिथे जर जायचं असेल तर याचे 2-3 मोठे फटके येणं गरजेचे आहेत. आता धावा झाल्यात 55. तो खेळाडू पाहतो एक्झॅक्ट कुठे सेट केलेत त्याच्यासाठी. फील्ड पोझिशन काय, डीप मध्ये स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन थोडासा वाईडिश ठेवलाय. काव कॉर्नरच्या आणि वाईडिश लॉंग ऑनच्या मध्ये फिल्डर सेट केलाय. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर ठेवलाय. मिड ऑफला कोणीच नाहीये. कव्हर पॉइंटला 38 सर्कलच्या आतमध्ये फिल्डर, गल्ली, फ्लाय स्लिप, शॉर्ट फाईन लेग. फुल टॉस उडवलाय समोर. फिल्डर आहे डीप मध्ये, जज करतोय. चांगला कॅच तिथे एजाज कुरेशीच्या माध्यमातून. फलंदाज ओमी केनी आउट. ये तो होना ही था क्योंकि डेथ ओवर चल रहा है और हाथ खोलने ही थे. हालांकि लोअर फुल टॉस गेंदों को कुणाल सर अधिकांश बार हम देखते हैं कि सामने मारने में बल्लेबाज 8 मरतबा आउट होते हैं और 2 मरतबा सिक्सर लगाते हैं. राउंड विकेट अँगल चांगला होता.
ऑन साईडला न खेळता समोर मारण्याचा प्रयत्न, त्याच्यामुळे जे डिस्टन्स पाहिजे होतं ते मिळालेलं नाही आणि एजाज कुरेशी असे कॅचेस कमी सोडतो. चांगलं जजमेंट त्याने दाखवलं. डीपमध्ये हा झेल त्याने टिपला आणि फलंदाज बाद होतोय. भरपूर बदल झालाय एजाजच्या फिटनेसमध्ये, फिल्डिंग प्लेसमेंटमध्ये. विशेष म्हणजे आता फिल्डिंगचा जो स्टँडर्ड आहे एजाजने भरपूर चांगल्या पद्धतीने सुधारलाय. अनेक वेळा तो अशा कंडिशनमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. खूप चांगल्या चांगल्या कॅचेस त्याने घेतलेल्या आहेत, स्पेक्टेक्युलर कॅचेस एजाजच्या हातामध्ये जाऊन विसावतात. ही चर्चा आहे बाली ट्रॉफीमध्ये देखील त्याने जे केलं जगाला माहिती आहे. एका खेळाडूचे प्राणही त्याने वाचवले. बाली ट्रॉफीमध्ये अचानक त्याने घेतलेली ती उडी, ग्राउंडच्या आतमध्ये झालेली टक्कर आणि त्याच्यानंतर जग जाहीर आहे. बाकी काय घडलं ते सगळ्यांनी पाहिलं. असा एजाज आहे. ओ फुलर लेनचा बॉल होता, नॉन स्ट्रायकिंग इनला डिरेक्ट हिटचा प्रयत्न मिस केलाय स्टम आणि तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होईल. 2 धावा घेऊन जाईल. तिसरी धाव मिळते का हे पाहावं लागेल. बॅकअप येत आहे. 2 धावा लेग बायच्या स्वरूपात. अंपायर लोखंडे यांचा इशारा येतोय. प्रसन्न पाटिल ने बचपन में गोटियां कम खेली थी, तीनों स्टंप सामने थे और उसको मिस कर गए. 2 धावा ऍड होतील. टीमची धावसंख्या 57-57. आता 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. इश्तियाक शेख उर्फ चिट्टी एक मोठा फटका पाहिजे त्यावेळेला 60+. परत एक वेळा कनेक्शन नाहीये. स्वतः योगेश पेनकर फायटर जेट धावतोय बॉलच्या मागे. एक धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. विकेट कीपर एंडला थ्रो येईल. कारण बॅकफुटला जाऊन खेळल्यानंतर तो वेळ मिळतो खेळाडूला, फिल्डरला. तो लवकर गेला बॉलपर्यंत. फक्त एकच धाव येते. टीमची धावसंख्या 58-58. शेवटचा बॉल शिल्लक आहे सत्रातला. सुमित डोंगडे शून्यातून सुरुवात करायची आहे. लास्ट बॉल फेस करण्याची संधी मिळाली आहे. धावा झाल्यात 58. या बॉलवर सिक्सर आला तर 64-65चं लक्ष. हा बॉल डॉट आला तर 59चं लक्ष. 2 आला तर 61चं लक्ष. मग ती चर्चा होईल सेकंड इनिंग मध्ये धावा चेस करण्याची. फुल टॉस होता. बॉलला चांगला फिरवलाय. टायमिंग चांगलं दिसतंय. फिल्डर आहे तिथे. प्रयत्न चांगला आणि वा लाल कॅप म्हटल्यानंतर अमित असेलच आणि अमितचा चांगला झेल तिथे पाहायला मिळाला. परफेक्ट टायमिंग उडीचा त्याचा पाहायला मिळतोय आणि ते विकेट येते. फलंदाज सुमित ढोंगडे बाद होते. पहा हा फुल टॉस बॉल होता. फिरवलाही चांगला होता. कनेक्शन चांगलं होतं. टायमिंग चांगलं होतं. परंतु तिथे अमितचा स्ट्रेच करत असताना परफेक्ट उडीचं टायमिंग आणि फलंदाज बाद होतो आणि तिथे मागे असलेले त्यांचेच खेळाडू सांगतात बॅटर आउट आहे. ही खेळाडू वृत्ती पाहिजे. इथे फलंदाज आउट होतोय. पहिलं सत्र संपलंय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 68. प्रताप शेठ पाटील तिथे पाहायला मिळत आहेत. देवा टावरे साहेब तिथे पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर जिगा दादा देखील तिथे उपस्थित आहेत आमच्या मुख्य व्यासपीठावर. आणि पहिलं सत्र आता इथे संपतंय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या स्कोअर बोर्डवर 68. 68 धावा झाल्यात. हा स्कोअर बोर्ड आहे. ओमिकेनीने धावा केल्या 27. विशाल शहाच्या 8. बंटी बद्रिकेच्या 2. अयुब शेखच्या 15. विक्की मुंबईकर 0वर आउट. सुमित ढोंगडे देखील लास्ट बॉलर आउट झाला. इस्तियाकने एक धाव केली 1. 58 मध्ये 5 एक्स्ट्रा पाहायला मिळाल्या. 6 ओव्हरचा खेळ संपलाय. आता एक वेळा बॉलिंग कार्डवर नजर टाकूया. गोलंदाजी करणाऱ्या खेळाडूंनी प्रसन्न पाटीलने शेवटचं षटक टाकलं. 2 विकेट घेतल्या. 5. राजू पालटी 2 ओव्हर 24 रन. विकेट आलेले नाही आहेत. वीर रबारीने चांगली बॉलिंग केली. 2 ओव्हर 17 रन 2 विकेट. विजय पावले 1 ओव्हर 2 विकेट 9 धावा त्याने खर्च केल्या. फॉल ऑफ विकेट. पहिली विकेट 21 वर. दुसरी विकेट 34 वर. तिसरी विकेट 51 वर. चौथी विकेट 51 वर. 5वी विकेट 55 वर. 6वी विकेट 58 वर. आता 58 धावा झाल्यात. 59चं लक्ष आहे. 59 टू विन.
ये आप देख सकते हैं स्पर्धा के फोकस में अध्यक्ष प्रताप सेठ पाटिल साहब को, कार्य सम्राट सरपंच रानाल ग्राम पंचायत न्यू 40+ के संस्थापक अध्यक्ष हैं, साथ ही साथ भारतीय जनता पार्टी का लीडरशिप का बड़ा चेहरा देवा टावड़े उनसे कुछ गुफ्तगू कर रहे हैं। पीछे नितिन पाटिल साहब भी वहां नजर आ रहे हैं, आपका भी हार्दिक स्वागत। सूर्यकांत पाटील देखील तिथे उपस्थित आहेत, वेळेगावचे हरीश भोईर देखील तिथे उपस्थित आहेत। आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। माजी केंद्रीय मंत्री चषक 2025 मध्ये आज कपिल मोरेश्वर पाटील साहेबांचा वाढदिवस आहे। भारतीय जनता पार्टीच्या वतीने या क्रिकेटच्या स्पर्धेचं भव्य आयोजन करण्यात आलेलं आहे। आणखीन एक महत्त्वाची रात्र या स्पर्धेची आणि कपिल पाटील साहेबांचा वाढदिवस आतापासून थाटात सुरू झालाय। या अखंड भिवंडीभर त्यांचे निस्सीम भक्त आहेत, चाहते आहेत आणि त्यांच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा। आणि ही लाइन तो नेहमी चर्चेमध्ये असते, लौटेंगे फिर एक दिन उसी अंदाज में, कई बादल छाने से सूरज का अस्तित्व खत्म नहीं होता। 5 मार्च आज कपिल मोरेश्वर पाटील साहेब यांचा वाढदिवस। माजी केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज भारत सरकार त्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीने। वेलकम बैक, स्वागत है आप सभी का। माजी केंद्रीय मंत्री चषक 2025 में लक्ष्य है यहाँ पे 59 रन का। रेड डेविल्स अमर साई डिंग डोंग टीम के सामने दोनों ओपनर बीच मैदान पे आ चुके हैं। टीम के कैप्टन योगेश पेनकर और उसके साथ बाएं हाथ के बहुत ही जबरदस्त बैट्समैन एजाज कुरैशी। ये दोनों खिलाड़ी अपने आप में एक इतिहास रखते हैं। इंपैक्ट प्लेयर भेजा है, अंपायर ने बताया इंपैक्ट प्लेयर गेंदबाजी में लिया गया है। बॉलिंग टीम मध्ये पण आलाय का इम्पॅक्ट? बिलाल आलाय, कोणाच्या जागेवर आला फक्त नाव घेऊन ठेवा तुमच्या जवळ। साहिल लोंगले आलाय विशाल शहाच्या जागेवर। ओके, थँक्यू सो मच। बिलाल शेख चीता कैम एक्सप्रेस सामना करेंगे, जिन्हें फाइटर जेट कहा जाता है, योगेश पेनकर। फाइटर कैप्टन भी है। पहली गेंद डाउन द ग्राउंड खेला है, हवा में जरूर थी लेकिन मुश्किल अवसर था। इस तरह के कैचेस हाथों में बैठ जाते हैं, चिपक जाते हैं। ते आपल्याला पाहायला मिळालंय या स्पर्धेमध्ये 2 कॅचेस अशा पकडण्यात आलेले आहेत। काल आपण पाहिलं होतं कौशल पाटीलला आणि आज विजय पावलेने फॉलो थ्रू मध्ये तसा झेल टिपला। हाही प्रयत्न चांगला होता, हाताला ब्रश झाला, थोडीशी दुखापत दिसते, परंतु चांगला प्रयत्न मी म्हणेन बिलाल शेखचा। बहुत ही कड़क शॉट आया था बल्ले से। 1 रन से खाता खुलता हुआ योगेश पेनकर का, खाता खुलता हुआ रेड डेविल्स अमर साई डिंग डोंग का। 59 का लक्ष्य है सेमीफाइनल में पहुंचने के लिए, चौथी टीम बनने के लिए। बिलाल शेख एजाज को ऑन ड्राइव करते हुए फील्डर दूर से पहुंच रहे हैं, लेकिन अब जाकर उठाया है बाउंड्री के अंदर। 2 रन पूरे किए एजाज ने। चांगली फिल्डिंग विकी मुंबईकरची, भरपूर मोठे डिस्टन्स त्याने कापलं। ऑलमोस्ट मिड विकेट पासून तो वाइडिश लॉंग ऑन पर्यंत धावत आला। हा परफेक्ट ऑन ड्राइव्ह होता, लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह। पहा काउ कॉर्नर आणि मिड विकेटच्या मध्ये तो फिल्डिंग करण्यासाठी उपस्थित होता आणि जिथे कार ठेवली आहे या स्पर्धेची मालिकावर तिथपर्यंत धावत येऊन त्यांनी बॉलला थांबवलं, 2 धावा वाचवल्या आपल्या टीमसाठी। स्विंग कर दिया है, ये भिंगड़ी है, गजब का भिंगड़ी स्ट्रोक है और गेंद दरख्तों के टहनियों के पत्तों को तोड़ती हुई 6 रन। ये भिंगड़ी पे हंस रहे राजेश सोरटे, नक्कीच भिंगरी होता। परफेक्ट टायमिंग, काय बॉल ला पाठवले बाउंड्री लाईनच्या पलीकडे। हा फटका तर त्या मागच्या बॉल पेक्षा जास्त दूर गेलाय, कारण तो मागचा बॉल दिसत तरी होता त्या बॅनरच्या मागे। आणखीन मोठा फटका, चांगलं टायमिंग, भव्य षटकार। क्या पत्ते गिरे वहां पर। ऑन द राइज खेला है, तीर निकला कमान से,
जा मिला आसमान से, 6 रनों के लिए चंद्रयान की यात्रा पे भेज दिया है बिलाल शेख को एजाज कुरैशी ने. परफेक्ट टायमिंग ऑन दी अप. ज्या वेळेला असे फटके मारतो एजाजचा मिजाज दिसतो त्या बॅटिंग मध्ये. क्लास बॅटिंग, दर्जा बॅटिंग. आणि एजाजचा मिजाज ज्या वेळेला असा बदलतो ना त्यावेळेला मग त्याची बॅटिंग पाहण्याला एक वेगळा आनंद मिळतो. लेफ्ट हँडेड बॅटर अशी बॅटिंग करतात त्यावेळेला मजा येते कॉमेंट्री करायला. आणि काय फटका इथे सजवला ऑन दी अप. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे फायटर जेटची नजर पहा बॉलवर कशी होती. मागच्या दिशेला तो देखील लगेच फिरला आणि तो देखील बॉल पाहत होता. व्हॉट अ शॉट. कमाल का स्ट्रोक खेला है एजाज कुरैशी ने. इस मरतबा रिवर्स खेलना चाहते थे, गेंद गली में गई है. अंपायर का कोई इशारा नहीं, बल्ले से टकराने भर के बाद गेंद गई है. आपने सही कहा, एजाज जब बल्लेबाजी करते हैं तो गेंदबाजों का मिजाज खराब कर देते हैं. रिव्हर्स स्वीपचा हा प्रयत्न होता, बॅटला ब्रेस झाला आणि त्याच्यानंतर शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला हा बॉल थांबवण्यात यश प्राप्त झालं आणि तिथून एक सिंगल मिळते. ज्याच्या खात्यामध्ये टीमची धावसंख्या 16. लास्ट बॉल आता शिल्लक आहे या ओव्हरचा. पॉवर प्ले नंबर 1. बिलाल शेख पेनकर को बहुत दूर चले गए हैं. देखना है कि अंपायर क्या देख रहे हैं. अंपायर बॉल देख रहे, कहा डिलीवर्ड हुआ है. क्या नो बॉल है, क्या वाइड है? अब देंगे जगह पर जाकर. वाइड. देखिए बहुत ही पॉजिटिव रिप्लाई, पॉजिटिव अप्रोच लग रहा है दोनों बल्लेबाजों का. पेनकर को बहुत ही बढ़िया ड्राइव, लेकिन कमाल की फील्डिंग. सिर्फ 1 रन. हालांकि स्ट्रेट ड्राइव किया था, बहुत जल्दी पहुंचे थे वहां से मिड ऑफ के खिलाड़ी. 1 ओवर की समाप्ति. बहुत ही पॉजिटिव रिप्लाई हम देख रहे हैं रेड डेविल्स अमर साई डिंगडोंग का. कुल मिलाकर 18 रन बिना कोई विकेट के. शेवटचा बॉल कडक ऑन ड्राईव्ह होता आणि आता हे ड्रोनचं दृश्य सध्या तुमच्या स्क्रीनवर आहे. ड्रोन फिरतोय या क्रिकेटच्या नगरीमध्ये. चौटा हिरवा मानकोलीचे क्रीडांगण चर्चेमध्ये असतं. अनेक स्पर्धा या क्रीडांगणावर सातत्याने होत असतात आणि त्यातल्या त्यात आणखीन शोभा आली आहे ही स्पर्धा या क्रीडांगणावर आल्यानंतर. आणि आपण पाहतोय चांगलं गवत वाढले हळूहळू या क्रीडांगणावर. आजूबाजूला 38 सर्कलचं दृश्य पहा. बरोबर अंडाकृती सेट करण्यात आलाय आणि त्यातल्या त्यात ही खेळपट्टी सिमेंटची एकदम पाटा टनक टनाटन बॉल जातात या खेळपट्टीवरून बाउंड्रीलाईनच्या बाहेर. आणि आता ड्रोन 70-70चा भरपूर उंची घेतोय आणि तिथून हे दृश्य तुमच्या समोर दाखवलं जाते 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून. बिल्कुल हमारे ठीक पीछे खुशी एक्सिस कॉम्प्लेक्स भी नजर आ रहा है. क्या कमाल का ड्रोन व्यू दिखाया जा रहा है. श्री गुरुदत्त चौटा हिरवा मानकोली जब ड्रोन ऊपर जाता है तो मानो ऐसा लगता है इस तरह चमकती जिस तरह आसमान में चांद चमकता हो. ये देखिए अब बहुत दूर गया है और ठीक हमारे पीछे लोधा सिटी भी, पूरा मानकोली भी बताया जा रहा है. हाईवे से दौड़ती हुई गाड़ियां भी दिखाई दे रही है. इस बीच अगेन बोल्ड मिडल स्टंप उखाड़ दिया वहां पे रवि बुंबक ने योगेश पेनकर का. हे पलटवार होणं गरजेचे आहे या मॅच मध्ये, कारण पहिल्याच ओव्हरला 18 धावा आल्या. त्याच्यानंतर नक्कीच थोडासा बॅकफुटला चालला होता संघ आदित्य प्रिया एल.के. स्टार, परंतु त्याच्यानंतर कमबॅक करत असताना जास्त शफल झाला बॅटर आणि ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न मिस केली लाईन आणि मिडल स्टिक. रात्रीची वेळ झाली, 1 वाजलाय. शतपावली करण्यासाठी हा स्टंप चाललाय सरळ बाहेर. खराब शॉट सिलेक्शन कप्तान का. लॉन्ग वे शफल खेले थे और ये सेलिब्रेशन देखिए रवि बुंबक का. पहला झटका लगता हुआ 18 के योग पर टीम रेड डेविल्स अमर साई डिंगडोंग को. नए बैटर मैदान में आते हुए अमित नाइक. फील्डर तो बहुत लाजवाब है अमित नाइक. लाल टोपी उनकी निशानी है, कलर ऑफ पैशन. तो कलर ऑफ आता अग्रेशन बनलाय. कारण जेव्हा जेव्हा मैदानामध्ये येतोय मोठमोठे फटके मारतो आणि अनेक वेळा क्रुशियल मॅचेस मध्ये तो दमखम दाखवलाय. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये देखील 16 धावांची मॅच होती, तिथे देखील त्याने काय कमालीची बॅटिंग केली होती. स्ट्रेट हिट जो मारला होता तो कोणालाच थांबवता आला नव्हता. आणि महत्वाचा बॅटर आहे, महत्वाच्या क्षणी येतो. आता थोडंसं प्रमोशन मिळालंय. योगेश पेनकरने प्रमोट केलं त्याला. जा
एक चांगली इनिंग पेश कर, परंतु समोर वर्तकनगर एक्सप्रेस आहे, रवी बुंबक, त्याच्याकडून अपेक्षा वाढल्यात. पलटवार झाला पाहिजे तर मॅच मध्ये मजा येईल. एग्जैक्टली अगर इस मैच में रहना है एलके स्टार आदित्य प्रिया लॉजिस्टिक को तो हार्डली 1 से 2 विकेटें और लेना होंगी. रवि बुम्बक अमित नाइक के लिए आते ही तान दिया आसमान में और गेंद सीधी स्टैंड में जाती हुई 6 रन. आज ज्यांचा वाढदिवस आहे बरोबर त्यांच्या स्टँड मध्ये हा बॉल चाललाय. मान्य श्री कपिल मोरेश्वर पाटील स्टँड मध्ये हा वाढदिवसाचा अभिष्ट चिंतन सोहळा देणारा षटकार आहे. आणि चांगला फटका, चांगलं टायमिंग, ऑन साइडला बरोबर फिरवला. याच्यासाठी मी त्याचा उल्लेख केला होता. एअर स्ट्राईक देखील करतो आणि मोठमोठे फटके मारतो. फिर से इस मरतबा रिवर्स खेलने की कोशिश, गेंद गैप में जा रही है, दूर से खिलाड़ी पहुंच रहे हैं, अब जाकर कवर पॉइंट डीप में उठाया है. इस बीच 2 रन अमित नाइक ने लिए. अमित नाइक ऐसा सोच के आए हैं शायद कि अटैक इज द बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. आणि अटॅकिंग क्रिकेटसाठीच तो जाणला जातो. मोठमोठे फटके मारण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. ती क्षमता त्याने दाखवली आहे पहिल्याच बॉलवर. आणि प्रत्येक बॉल खेळण्याच्या अगोदर बॅटला किस करतो. ही देखील त्याची एक वेगळी ओळख आहे. ये अच्छी वापसी है, ये अच्छी वापसी है. तीखा जवाब दिया है. गुडलेन पे पड़ने के बाद अतिरिक्त उछाल और अतिरिक्त रफ्तार थी गेंद में. आणि त्याच कटरने बीट केलं. स्लाइटली लेग कटर, हलकासा बाहेर निघाला बॉल. विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल येतोय. चांगलं कमबॅक रवी बुंबकचं एक षटकार, त्यानंतर डबल. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 8 धावा, 4 बॉल टाकून झाले. टीमची धावसंख्या 26. घटनापूर्ण ओवर चलता हुआ रिवर्स खेला है, पीछे खिलाड़ी भी है लेकिन देखते रह गए. गेंद उनके बाईं ओर से निकल गई. रिवर्स शॉट के रूप में 4 रन. चांगला फिल्डर होता तिथे सुमित डोंगडे. भरपूर मोठे डिस्टन्स त्याने पार केलं होतं आणि ऑलमोस्ट बॉल पर्यंत पोहोचला होता. रिवर्स फटका सजवला होता डीप मध्ये. सुमित डोंगडे धावला, परंतु त्याच्या समोर बॉल पडला आणि तिथून 4 धावा वसूल होत आहेत, मिळत आहेत. 4 धावा येत आहेत खात्यामध्ये अमित नाईकच्या. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर पुढे जाते. धावा वाढत आहेत. धावा झाल्यात आतापर्यंत 30-30. अब एलके स्टार उमी केनी की कट्टांगियां बढ़ती हुई. कप्तान चिंतित नजर आ रहे हैं. रवि बुम्बक इस मरतबा ग्लांस करना चाहते थे वाइड. गरीबी में आटा गिला किया जा रहा है रवि बुम्बक की तरफ से. जास्त बाहेर, लेगस्टम्पच्या प्रचंड बाहेर. एक्स्ट्रा रन इथे मात्र मिळताना दिसेल. अवांतरच्या स्वरूपामध्ये धावा वाढतात. धावा झाल्यात 31-31. आपकी बार अच्छी गेंद थी. सिलेक्शन सही नहीं था. रिवर्स खेलना चाहते थे, बीट किया ऑफ स्टंप के बाहर. 2 ओवर की समाप्ति. बहुत मजबूत स्थिति में रेड डेविल्स अमर साई डिंगडोंग 2 ओवर में बने 31 और बचे हुए 4 ओवर में यहां से केवल 28 रन चाहिए. 24 बॉल आणि 28 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. सुरुवात एकदम धडाक्यात झाली. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या 18, त्याच्यानंतरच्या ओव्हरमध्ये 13 धावा. शेवटचा एक बॉल डॉट आला, त्याच्या अगोदर व्हाईट बॉल, त्याच्या अगोदर चौकार आला, मध्ये एक षटकार, एक डबल, एक विकेट आली पहिल्याच बॉलवर. टीमची धावसंख्या 31. हमारे बीच भिवंडी की स्पीड गन भाटाले एक्सप्रेस पंकज माली भी जुड़ चुके हैं. आपका हार्दिक स्वागत है. भिवंडी की स्पीड गन के नाम से जाने जाते हैं. वेलकम पंकज. खेल की शुरुआत होती हुई गेंदबाजी में हिमांशु पाटिल अलीमगढ़ एक्सप्रेस को लगाया गया है. ये मरता क्या न करता वाली बात है क्योंकि बिलाल शेख पहले ओवर में महंगे साबित हुए. उन्हीं की जगह पर हिमांशु पाटिल को लगाया गया है. हालांकि एक मैच हिमांशु पाटिल ने इसी टीम के सामने निकाला था. पहली गेंद आगे रखी थी. बहुत ही खूबसूरत ड्राइव, दिलकश स्ट्रोक. एजाज कुरैशी का 1 रन. कडक कव्हर ड्राईव्ह एजाज कुरेशीचा. मी मगाशीच उल्लेख केला होता की एजाज ज्या वेळेला अशा अंदाजामध्ये बॅटिंग करतो त्याच्या बॅटमधून सगळे फटके तुम्हाला पाहायला मिळतील. मग ऑन दी अप, कव्हर ड्राईव्ह, पुलचे फटके, सगळे फटके त्याच्याकडे आहेत. प्रत्येक बॉलवर वेगवेगळ्या स्ट्रोकचं सिलेक्शन त्याच्याकडे आहे आणि त्याची बॅटिंग पाहायला एक वेगळा आनंद येतो. त्याला लेफ्ट हँडेड बॅटर अशी बॅटिंग करतात. तर तो समोर अमित नाईक आहे जो एअर स्ट्राईक करण्यासाठी जाणला जातो. एक षटकार त्याने मारलाय आतापर्यंत या मॅचमध्ये.
हिमांशु पाटिल लेफ्ट आर्म राउंड स्टम्प जाते हुए, अमित नाइक के लिए बैकफुट पे गए, कट किया है बहुत ही खूबसूरती के साथ, गेंद कवर पॉइंट बाउंड्री के बाहर, 4 रन। हलकीशी विट मिळाली, जागा तुम्ही देऊ शकत नाही अमित नाईकला, असे फटके तो सातत्याने मारतो. राऊंड विकेटने जागा मिळाली आणि कट केल्या बरोबर कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने 4 धावा. तिथे वॅकंट एरिया आहे, कोणीच नाहीये, फायदा मिळवतोय. चांगली फटकेबाजी अमित नाईकची. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर या चौकाराच्या मदतीने आता 36. कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं अमित नाइक, लग रहा है कि घर से सेट होके आए हैं. उनको फर्क नहीं पड़ता है कि गेंदबाज कौन है, बुम्बक है या फिर पाटिल है. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजेच जसं प्रमोशन मिळालं, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे कॅप्टन एखादी जबाबदारी देतो ती यशस्वीरित्या निभावणं देखील गरजेचं आहे. आणि अमित नाईक प्रत्येक रोलमध्ये ज्यावेळेला मैदानाच्या आतमध्ये येतो, मग तो मिडल ऑर्डरमध्ये येईल किंवा फिनिशरच्या रोलमध्ये येईल, तो सातत्याने चांगला खेळ करत आलाय प्रत्येक टीमसाठी. हिमांशु पाटिल ने ऑफसाइड में अब एक फील्डर और बढ़ा दिया है. हालांकि हम देख रहे हैं शॉर्ट थर्मन भी है, बैकवर्ड पॉइंट भी है और कवर पॉइंट भी है. 3 खिलाड़ी सर्कल में कैचिंग पोजीशन में है. मिस्की हुक के लिए शॉर्ट फाइन लेक है. हिमांशु पाटिल चले, अमित नाइक को लंबा हिट लेना चाहते थे, बल्ले की टो से टकराई, शॉर्ट लेग में गई, 1 रन. चांगलाच फिरला बॉल तिथे. आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्डवर 37, 37 धावा. 3 बॉलचा खेळ संपला या ओव्हरचा. I think Red Devils, Amar Sai, Ding Dong marching towards to the victory. They are in a commanding position now. 3rd over in progress, 37 for 1. Ejaz Qureshi played a great knock here. फिर उछाला है, ये पतरा बजाओ शॉट है, कमाल का स्ट्रोक, 6 रन. बच गया पत्रा. 6 धावा इथे येतात. परफेक्ट टायमिंग, बरोबर दिशा. आणि हाच अंदाज आहे एजाज कुरेशीचा. एजाजचा मिजाज. बॉल फिरत होता, बाहेरच्या दिशेला वळत होता आणि एजाजने बरोबर ओळखला. समोर मारला हा षटकार लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने. अगेन्स्ट द स्पिन, सिक्सर. बिल्कुल सही कहा आपने. स्टॉक गेंद जो रहती है बाएं हाथ की, उसको जल्दी पढ़ लिया था. क्या कमाल के खिलाड़ी हैं एजाज कुरैशी. शॉट की फिनिशिंग को देखिए, बहुत दूर आसमान में गेंद रही थी. फुल टॉस गेंद, फिर स्विंग किया है, पीछे खिलाड़ी हैं लेकिन गेंद ने पहले ही टप्पा खाया है. 1 रन आता हुआ. यस, मेरे ख्याल से बल्लेबाजों ने रिव्यू लिया है डीआरएस बीमर के लिए. लेंथ में भटके थे वहां पर हिमांशु पाटिल. एजाज कुरैशी 7 में 22, 6 में 17 अमित नाइक. काउंटर अटैक हो रहा है. इट्स अ फेयर डिलीवरी. काउंटर अटैक हो रहा है. खरबूजा छुरी पे गिरे या छुरी खरबूजे पे, कट्टा खरबूजा है. गेंदबाज भी सोच रहे हैं आगे खाई पीछे कुआं, जाए तो जाए कहां. ये अच्छी गेंद है, ये अच्छी गेंद है, लेकिन उस पर भी रन आता हुआ. लेग बाय. एक्स्ट्रा रन. धावा थांबलेल्याच नाहीयेत. प्रत्येक बॉलवर सातत्याने धावा येतात. ओव्हर नंबर 3चा खेळ इथे संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 45, 15ची सरासरी गाठण्यामध्ये यश प्राप्त झालंय. 18 बॉलचा खेळ शिल्लक आणि 18 बॉलमध्ये 14 धावा आता अजूनही करायचे आहेत. आणि आता वेळ झाली आहे ड्रिंक्स ब्रेकची. एक विंटेज कार ड्रिंक्स ब्रेकसाठी मैदानाच्या आतमध्ये जाईल. और उसे ड्राइव कर रहे हैं स्पीड गनर बाटाला एक्सप्रेस पंकज माली. देखिए, बची हुई 18 गेंदों में 14 रन बचाने, शेर के गुफा में जाकर शेर को पकड़ के लाने वाली बात है. लेकिन क्रिकेट है, कुछ कहा नहीं जा सकता है. एक छोटे से ब्रेक के बाद आपके साथ रहेंगे मिस्टर आईपीएल सर कुणाल दाते. क्या बात है. देर रात बहुत ही कड़क चाय
वज्द में तश्तरी और कप अपनी मेराज पे झूमता है और वो चिस्कियां लेके पी रहे हैं ऐसे चाय जैसे आशिक कोई माशूक के लब चूमता है। वाह 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 वाह, माशाल्लाह। सोरटे आपका बहुत बड़ा फैन है, वही बात यहां पर चल रही है कमेंट्री बॉक्स में। ओव्हर समाप्त, 3 ओव्हरचा खेळ संपलाय। 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 45 आणि आता 14 करायच्यात 18 बॉलमध्ये। बॉलिंग मार्क व विकी पुजारी बॉलिंगसाठी 3 ओव्हरमध्ये 14 धावा करायच्यात, 18 बॉल 14 रन। अमित नाईक, हा बॉल थोडासा बाहेर निघालाय, विकेट कीपरने सोडलाय आणि त्याचबरोबर फिल्डरने देखील। बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने, वाईड बॉल, 5 धावा मिळतील, एक्स्ट्रा 5। सिर्फ विकेट कीपर ने नहीं छोड़ा है बल्कि ऐसे लग रहा है कि एलके स्टार ने मैच छोड़ा है। 9 धावा पाहिजेत आता सामना जिंकण्यासाठी। वाईड बॉलचा इशारा, 18 बॉलमध्ये 9, रिक्वायर रन रेट 3। एकदम सोपा झाला आता हा सामना। अमित नाईक स्ट्रायकिंग एंडला, उलटा परत चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने, कव्हर पॉइंटला 4 मिळतील। स्वर्गीय गोपीनाथ मुंडे स्टँड मध्ये, 4 धावा, चौकार। क्या कमाल के खिलाड़ी हैं, आए हैं जब से दे घुमा के कर रहे हैं, कभी सीधा खेल रहे हैं, कभी उल्टा खेल रहे हैं, लेकिन बाजी को उलट दिया है उन्होंने। शेवटच्या टप्प्यात आता हा सामना। 17 बॉलमध्ये फक्त 5 धावा करायचे आहेत। धावा झाल्या 54, 54। स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, नो बॉलचा इशारा इथे पंचांच्या माध्यमातून आलाय आणि आता अजून सोपा होत चाललाय हा सामना। एजाज कुरेशी काहीसा कानमंत्र देतोय एक्झॅक्ट कुठे खेळायला पाहिजे। तो अमितने देखील चांगली बॅटिंग केली, फ्रीट असेल आता नेक्स्ट बॉल। चांगला लेग कटर, लेग ब्रेक मिस केली लाईन, फ्रीटचा बॉल होता। 4 धावांची अजूनही आवश्यकता आहे या मॅच मध्ये। 37 धावांची भागीदारी झाली आहे 15 बॉलमध्ये। परत एक वेळा तो लेग ब्रेक विथ द स्पिन खेळण्याचा प्रयत्न, म्हणूनच उलटा फटका सजवण्याचा प्रयत्न होता आणि अगेन्स्ट द स्पिन खेळला असता तर स्लॉग हिट करावा लागला असता मिड विकेटला। आता मात्र डायरेक्ट फिरवलाय लॉंग लेग, फाईन लेगच्या पलीकडे 6 धावांसाठी स्वीप मारत असताना षटकाराने हा सामना फिनिश आणि संघ आता सेमी फायनल मध्ये दाखल होईल। रेड डेव्हिल्स अमरसाई डिंगडॉंग, अभिनंदन रेड डेव्हिल्स अमरसाई डिंगडॉंग। हा संघ आजच्या रात्रीमधून सेमी फायनल मध्ये दाखल होणारा दुसरा संघ ठरलेला आहे। आतापर्यंत 4 टीम या स्पर्धेच्या सेमी फायनल मध्ये पोहोचलेल्या आहेत। काल चॅलेंज स्पोर्ट्सने सगळ्यात पहिले बाजी मारली होती या स्पर्धेमध्ये, त्याच्यानंतर रिग्नेश 11 डिंगडॉंग, रिग्नेश 11 दिल्ली धमाका या टीमने बाजी मारली। आज NB 11 धनकवडी पुणे या टीमने बाजी मारली आणि नंतर आता रात्रीच्या सत्रामध्ये रेड डेव्हिल्स अमरसाई डिंगडॉंग A1 वर्सेस B2 आणि त्याचबरोबर B1 वर्सेस A2 अशा सेमी फायनल उद्या तुम्हाला पाहायला मिळतील। रिग्नेश 11 दिल्ली धमाका वर्सेस